आणि हेलिकॉप्टरचं टेकऑफ 10 मिनिटानंतर होणार आहे. मी सुरुवातीलाच बोलून निघून जाणार. पण या गटाचे उमेदवार आदरणीय अश्विनी गणेश शिवटे आणि पूजा सचिन ढेरे आणि भरत विठ्ठल अवतारे हे तिन्ही उमेदवार. आणि या तिन्ही उमेदवारांच्या सोबत जवळजवळ सगळे उमेदवार या तालुक्यातले या ठिकाणी आल्यात. आमच्या काही उमेदवार आहेत त्यावेळी जोरदार टाळ्या होऊन आणि त्यांच्यासोबत असलेले सगळेच उमेदवार या सगळ्या उमेदवारांना शुभेच्छा तुम्ही दिल्या पाहिजे ते सांगण्यासाठी आले. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की या भागाचं नेतृत्व या भागामध्ये सातत्यानं ज्या पद्धतीचं विकास काम व्हायला पाहिजे होतं त्या पद्धतीची विकास कामं आज होताना इथे दिसत नाही. प्रत्येक वेळी वेगवेगळ्या स्थित्यंतर होत आहेत, गणित वेगवेगळी होत आहेत. आणि या ठिकाणी ज्या पद्धतीचं स्टेबल नेतृत्व या ठिकाणी निर्माण व्हायला पाहिजे त्या पद्धतीची परिस्थिती निर्माण होत नाही. आणि त्याचा परिणाम म्हणून हा तालुका विकासाच्या बाबतीत सातत्यानं मागं राहतो अशी परिस्थिती आहे. याचे सगळेजण आपण साक्षीदार. पण मी आज एवढंच सांगण्यासाठी आलो, ज्या निवडणुका आता चालू आहेत, जिल्हा परिषद, पंचायत समिती या दोन्ही ज्या संस्था आहेत आणि त्याच्या पुढची संस्था जी आहे ती ग्रामपंचायत आहे, त्याच्याही निवडणुका भविष्यात आता होणार आहेत. या सगळ्या संस्था ग्राम विकास खात्याच्या अंतर्गत येतात. ग्राम विकास खातं कुणाकडे आहे? कुणाकडे आहे काय का माहिती? कर्मचाऱ्याच्या माणसाचा आवाज पण नाही. कुणाकडे आहे? जयकुमार गोरेकडे आहे. आणि तो जयकुमार गोरे तुमच्या बरोबर आहे. ग्राम विकास खात्याच्या माध्यमातून ह्या सगळ्या संस्था चालतात. जो काही निधी येतो, जे काही काम मंजूर करायचं असतं ते प्रत्येक काम जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी मंजूर होतं. ते ग्राम विकास खात्यातनं मंजूर होतं, दुसऱ्या कुठल्याही खात्यातून मंजूर होत नाही.